मी दुकानात घ्यायला जातोय का घेतोय कास तर मा विषय. आज संगमनेरला आलो तो टिल्लू मोटर घ्यायला, पण घेतलंय काय मी, हे काय घेतलंय हाय प्रेशर वॉशर डोमले, याचं नावही बोलता येईना मला. गाड्या धुण्यासाठी 1,500-2,000 रुपयाची टिल्लू मोटर घ्यायला आलो तो, आणि हे 4,500 रुपयाचं आम्ही मशीनच घेतलंय. बॉक्सच्या आतमध्ये वॉरंटी कार्ड भेटलं. म्हणलं किती वर्षाची वॉरंटी? दुकानदार म्हणे वॉरंटी गॅरंटी काहीच नाही भाऊ, बंद पडलं तर तुला रिपेअर करून देऊ शकतो. म्हणलं टेस्टिंग इथंच करून घेऊ, नाही तर घरी जाऊन कळायचं आम्हाला काही बंद पडकचे. प्रेशर ते एकदम कडक आहे, पण माझ्या घरचे तरी मला घरी जाऊन म्हणणार आहे की काही भंगार भंगार घेऊन आलाय. तेवढे तिथं श्री भेटलं. श्रीला म्हटलं कसं काय आपलं मशीन? श्री म्हणे बेकार रे. त्यानंतर एका दुकानदाराची तर जाळ्या घ्यायला आलो. त्यांना म्हटलं अहो जाळ्या कशी दिल्या? ते म्हणे हाताने दिल्या. त्याला म्हणलं अहो किती रुपयाला? ते म्हणे फक्त 150 रुपयाला. त्यांना म्हणलं अहो जरा मागातले दाखवा. ते म्हणे भाऊ तू गरीब फॅमिलीला दिसतो, यात जाय घेऊन 150 रुपयाचे 140 ला देतो. म्हणलं द्या मग काय 2 गट्टे. घरी आलेल्या पहिलं मशीन जोडलं. म्हणलं गाड्या आता डायरेक्ट चिकण्या करून टाकू. वरून खालून इकडून तिकडून सगळ्या साईडने गाड्या डायरेक्ट चिकण्या करून टाकल्या. आज श्रावणातला दुसरा सोमवार होता, म्हणून आज आम्ही कुठे जाणार होतो? खांडेश्वरला. मग काय आलो खांडेश्वर देवस्थानला. आतमध्ये मस्त भजन कीर्तन चालू होतं. थोड्या वेळ ते ऐकल्यानंतर आम्ही मस्त दर्शन केलं महादेवांचं, आणि बाहेरून मंदिर बघितलं तर एकदम भारी सजवलं होतं. काय लाइटिंग एकदम भारी बरं का. आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी तुम्हाला कोणतं मंदिर बघायला आवडेल नक्की कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद.